यंदाच्या वर्षी कोणत्याही तरकारी पिकाला म्हणजेच कोथिंबीर, मेथी आदी तरकारी मालाला बाजारभाव नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे। कोथिंबीरीचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांनी कोथिंबीर नांगरून टाकणे, शेतातच पडून देणे किंवा उभ्या पिकात मेंढ्या सोडल्यात असे अनेक प्रकार निदर्शनास येत आहेत। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। 4 दिवसापूर्वी माल उपटून नेला होता मार्केटला, त्याच्यातून कोथिंबीर आहे पण त्याच्यातून काहीच साध्य हे झालेलं नाही। म्हणजे मजुरीचे सुद्धा पैसे अंगावर आलेले नाही उपटायचे, तिथं भांडवलाचा खर्च तर वेगळाच आहे, त्याच्यातून काहीच साध्य हे झालेलं नाही म्हणजे। आणि त्याच्यातून हे सरकार आहे ना, हे सरकार नकोच आहे आपल्याला। आणि शरद पवार साहेबांची ना भविष्यात हे काळाची गरज आहे। त्यांनी जर इथून मागचे हे 4.5 वर्षापूर्वीचं बघा आणि त्याच्या मागचा पण इतिहास बघा कसा होता। त्यांच्या काळात शेतकऱ्यांचे ते काही वरी आहेत म्हणजे ते त्यांना सगळ्यांना शेतकऱ्यांचं पण सगळ्यांना सांभाळून घेतात, बाकीच्या वर्गाला पण सांभाळून घेतात। पण हे सरकार आहे ना, हे 4.5 वर्षात हे सरकारने आपल्यासाठी काहीच केलेलं नाही। कोथिंबीरला काय बाजार सध्या? कोथिंबीरीला आता आहे हे माल बघून नाही 300-400 रुपयापर्यंत हे मार्केट आहे। आता उपटायची सोडून का दिली? परवडतच नाही ना, त्याच्यातून काही साध्यच होत नाही। किती एकर होती? अर्धा एकर? हे 1 एकर क्षेत्र आहे सगळं। किती खर्च आला? खर्च 12,000 रुपये खर्च आलेला आहे सगळा। म्हणजे ट्रॅक्टरची मशागत, बी भांडवल, औषधं, पाणी भरायचं हे ते तर वेगळेच नाही, त्याचं तर आपण काही पैसे लावितच नाही। विकलेल्या कोथिंबीरीचे पैसे किती झाले? विकलेल्या कोथिंबीरीचे पैसे झालेत 5,000 रुपये, खर्च झालाय 12,000 रुपये। त्याच्यातून हे बघा आता, मग त्याच्यातून निम्मा माल तर वावरातच आहे। मार्केट जर असेल तर कसं तरी परवडलं हे गेलं असतं। सरकारकडून काय अपेक्षा, काय होणं अपेक्षित? काही हेच शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव हे चांगले राहिले पाहिजे। वर्ष आम्ही कांदा पिकाला पण त्यात काहीच आम्हाला फायदा भेटला नाही आजपर्यंत। 3 वर्ष केला होता कांदा, कमीत कमी 2 एकर केलं होतं, 2 एकर। त्यानंतर आम्ही म्हटलं गहू केला किंवा बाजरी केली तर ते कमीत कमी आमच्या पण पोटाला होईल, दुसऱ्याच्या पण पोटाला होईल, या इथून आम्ही 5 एकर गहू केला कमीत कमी। आता धना केला, त्याच्यामुळे 2 फळं असेच गेले आमचे, त्याच्यात काही भांडवल काही वसूल झालं नाही। मग शेतकऱ्यांनी करायचं काय? सरकारकडून आम्हाला खूप अपेक्षा होती, पण ह्या मोदीने आमच्यासाठी काहीच केलं नाही। त्यांनी मग अपेक्षा दिल्या होत्या आम्हाला, पण काहीच अपेक्षा पूर्ण नाही झाल्या आतापर्यंत। कांद्याला बाजार होईल, याला बाजार होईल, डाळीला बाजार होईल, काहीच नाही। सगळं उलट आणखीन वाढत चालले, तेलाचे भाव हे ते सगळं वाढत चालले, पण कमी नाही। कोणतं सरकार चांगलं होतं? कोणतं सरकार चांगले? कोणतंच नाही। आता हा आम्ही धना केलाय, 3-4 फळ झालं तर त्याला काडीचा बाजार नाही, काय करायचं आम्ही? हा सरकार मोदी येऊन काय केलं त्याने आमचं? काय भांडवल चुकानी का काही चुकानी काय करायची आम्ही आता? 3-4 एकर कांदा केला, काडीचं त्याला भाव नाही। काय करायचं आहे शेतकऱ्यांनी? हा गहू केला, आता याला आबाळ आले, आता जर झालं नीट तर ठीक। काय करायचं? कुठूनही भांडवल आणायचे, काय करायचं, काय ठेवायचं? ऊसाचं तेच काय करायचं? ही बघा परवाच्या दिवशी कोथिंबीर काडीचा बाजार नाही, इथं फेकून दिली वावरामध्ये तिला। काय करायचं शेतकऱ्यांनी? आम्ही काय खायचं? गहू केलाय, त्याला सुद्धा आबाळ आले, ते सगळं जर धुवून गेलं तर काय करायचं? आम्ही खायचं काय वर्षभर? काय करायचं? काय या सरकारने केलं, या मोदीने येऊन? सर्व वाटोळं करून ठेवलंय मुर्द्याने येऊन। काय करायचं? ऊस केलाय तर ते ऊस येळ तुटानीत, पाणी नाही, येरीला हे नाही, काय करायचं ते आम्ही? काय खायचं काय वर्षभर आम्ही? काय पिकवून उपयोग आहे त्याचा? आणि भांडवल तर चुकानी, कंचा माल कंच्या मालाला बाजार नाही। या सरकारचं एकदा वाटोळ व्हायला पाहिजे, या मोदीनं काही केलं नाही येऊन। पवार साहेबांचं सरकार यायला पाहिजे। काही यांनी मेल्याने काही केलं नाही येऊन मुर्द्याने। आणि त्याची याला सगळ्याला भाव आहे, आणि आमच्याच मालांना काय भाव नाही शेतकऱ्याच्या? त्याचं का नाही फुकाडी देत आम्हाला? काय करायचंच काय आम्ही? काय खायचं वर्षभर? 4 फड केलं तर 1 रुपया त्याचा मिळाला नाही, सगळं अख्खं भांडवल 1-1.5 लाख रुपये आमच्या बोकांडी येते। जगाचा पोशिंदा तो बळीराजा, मात्र ह्या बळीराजाची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे। यंदाचं वर्ष शेतकऱ्यांना अतिशय अडचणीचं आहे। यावर्षी कोणत्याही पिकाला बाजारभाव मिळालेला नाही। या ठिकाणी आपण पाहतोय की कोथिंबीर आहे
अतिशय तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकऱ्यांनी हे पीक वाढवलं, खतपाणी घातलं, याला बाजारभाव नसल्यामुळे कवडीमोल दराने हे पीक विकावं लागते. नाशिवंत माल आहे, शासनाने यासाठी काही भरीव उपाययोजना करणं गरजेचं होतं. यावर्षी ऊस, केळी, इतर पिकं कोणत्याही पिकाला बाजारभाव चांगले नाही. निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचं उदासीन धोरण यामुळे दिवसेंदिवस बळीराजा खंगत चाललेला आहे. पाहून बोलतायत नरेंद्र मोदी आपल्याकडनं शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होत्या, मात्र या आशा धुळीस मिळाल्यात असंच म्हणायला हवं. आपण काळजी घ्याल, बळीराजाला कुठंतरी उभारी द्याल अशीच अपेक्षा. शोध बातमीचा, द्या सत्याचा. आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स.